known as nuclear pore. इथपर्यंत आपण परत बघूया. न्यूक्लियस डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे which shows the outer membrane and inner membrane. The both membrane togetherly known as karyotheca. The space between these two membrane is known as perinuclear space. This membrane is not continuous, it is discontinuous due to presence of pores, and this pores is known as nuclear pores. इथपर्यंत आपण स्ट्रक्चर बघितलं. आता ह्याच्या आतमध्ये आपण बघूया. हा जो काही आतमधला पार्ट आहे, inside the inner membrane the cavity is filled with the transparent material which is known as nucleoplasm. आतमध्ये आपल्याला जे काही ट्रान्सपरंट मटेरियल दिसते त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम, किंवा आपण डायग्राममध्ये दुसरं पण नाव दिले कॅरिओलिम्ब. So there is a transparent material inside the nucleus which is known as nucleoplasm or karyolimb. Then ह्या जे काही न्यूक्लिओप्लाझम आहे, ह्या न्यूक्लिओप्लाझममध्ये आपल्याला वेगवेगळे मटेरियल दिसतं. जसं आपण मॅट्रिक्स सांगतोय तसं आपल्याला वेगवेगळे मटेरियल दिसतात, की जे मटेरियल आपण काय सांगतोय त्यामध्ये प्रोटीन्स असतात, किंवा आपण सांगतो DNA आहे, RNA आहेत, एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसतात. Inside this material there is a nucleoplasm which is transparent material and rich in enzyme. हे जे काही एन्झाईम्स असतात help in DNA replication. Along with आपल्याला इथे एक dense circular particle दिसते which is known as nucleolus. हे जे काही डेन्स सर्क्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसते त्याला आपण म्हणतोय न्यूक्लिओलस. So there is a nucleolus membrane. Along with nucleolus आपल्याला काय दिसते, क्रोमॅटिन मटेरियल. स्ट्रक्चर ऑफ क्रोमॅटिन मटेरियल आपण पुढे बघणार आहोत, बट थ्रेड लाईक क्रोमॅटिन मटेरियल आपल्याला दिसते. सो आपण स्ट्रक्चर बघतोय. आता स्ट्रक्चरमध्ये आपण अजून एक सांगतोय की जो काही आउटर मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन इज शोज द प्रेझेन्स ऑफ रायबोसोम्स ऑन इट. आता ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर बघतोय त्यामध्ये आपण हे अल्ट्रा स्ट्रक्चर एक्सप्लेन केले. आता आउटर मेम्ब्रेन आपण परत एकदा बघूया. आउटर मेम्ब्रेन जो काही आहे, आउटर मेम्ब्रेनवर काही वेळेस आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात, किंवा या आउटर मेम्ब्रेन पासूनच काय अराईज झालेलं असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपण स्ट्रक्चर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये बघितलेलं आहे. सो आउटर मेम्ब्रेन, दिस आउटर मेम्ब्रेन शोज द प्रेझेन्स ऑफ रायबोसोम्स ऑन इट and also it gives rise to the endoplasmic reticulum. Now the inner membrane. आता inner membrane आणि outer membrane साठी आपण परत एक डायग्राम बघूया. सपोज दिस इज, हा जो आहे हा आपला आहे outer membrane आणि हा आहे आपला inner membrane. outer membrane वर आपण काय सांगतोय, it shows the presence of ribosomes. आता inner membrane also attach with wavy layer. inner membrane मध्ये आपल्याला एक wavy layer दिसतो which is rich in electron proteins. So this inner membrane also along with wavy layer which is rich with इलेक्ट्रॉन प्रोटीन किंवा इलेक्ट्रॉन प्रोटीन फायबर सुद्धा आपण त्याला सांगतो, हे ह्या इनर मेम्ब्रेनमध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतात. त्याच्यानंतर इनसाइड द कॅव्हिटी देर इज अ डेन्स न्यूक्लिओलस और डेन्स सबस्टन्स इज प्रेझेंट विच इज नोन ॲज न्यूक्लिओलस. त्याच्यानंतर आपण ट्रान्सपरंट मटेरियल सांगतो न्यूक्लिओप्लाझम. Nucleoplasm along with enzyme, this enzyme help in DNA replication. There is a thread like material which is known as chromatin material. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये आपण न्यूक्लिओलसचं सुद्धा स्ट्रक्चर बघणार आहोत. आता न्यूक्लिओलस आपण काय सांगतोय, द न्यूक्लिओलस इट इज द डेन्स बॉडी आपल्याला प्रेझेंट दिसते. द डेन्स सर्क्युलर बॉडी इज प्रेझेंट विच इज नोन ॲज न्यूक्लिओलस. The nucleolus is made up of rRNA and ribosomal protein.
हा जो काही डेन्स बॉडी दिसतीये त्याला आपण ऑलरेडी सांगितले न्यूक्लिओलस आहे. न्यूक्लिओलस हा RNAचा आणि रायबोसोमल प्रोटीनचा न्यूक्लिओलस हा RNA आणि रायबोसोमल प्रोटीनचा बनलेला असतो. आता न्यूक्लिओलसचं सुद्धा आपण जसं न्यूक्लियसचं सांगतोय तसं त्याचं सुद्धा इट इज व्हॅरी इन नंबर. इट मे बी 1 or more than 1 इज प्रेझेंट. आता फॉर एक्झाम्पल oocytes किंवा आपण जो काही मॅच्युअर ओव्हम सांगतो त्यामध्ये आपल्याला हा लार्ज दिसतो, व्हाईल स्पर्म सेलमध्ये आपल्याला हा काय दिसतो एकदम स्मॉल किंवा एकदम छोटा न्यूक्लिओलस आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसतो. याचं मेन फंक्शन काय आहे, हे काय करतात रायबोसोमल प्रोटीन तिथे प्रोड्यूस करतात आणि सायटोप्लाझमला तिथे ट्रान्सपोर्ट करतात. सो दिस इज अबाउट द अल्ट्रास्ट्रक्चर आपण सांगतोय. परत एकदा अल्ट्रास्ट्रक्चर बघूया. न्यूक्लियसमध्ये आधी आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनचा स्पेस आहे त्याला आपण म्हणतो पेरिन्यूक्लिअर स्पेस, आपण त्यामध्ये सांगतो. देर आर पोर्स. आता पोर्स आपण सांगतोय न्यूक्लिअर पोर्स आहे. मेन न्यूक्लिअर पोर्सचं फंक्शन जे काही सांगायचे राहिले, फंक्शनमध्ये आपण काय सांगतोय की हे काय करतात, ह्या न्यूक्लिअर पोर्समुळे सायटोप्लाझममधलं मटेरियल न्यूक्लियसमध्ये किंवा न्यूक्लिओप्लाझममध्ये येऊ शकतं. न्यूक्लिओप्लाझममधलं मटेरियल सायटोप्लाझममध्ये जाऊ शकतं, एक्सचेंज होऊ शकतं. त्यानंतर आपण सांगतो की आउटर मेम्ब्रेन जो आहे, आउटर मेम्ब्रेनवर आपल्याला रायबोसोम्स सुद्धा प्रेझेंट दिसतात किंवा आउटर मेम्ब्रेनपासून काय होणार आहे इथे आपण बघितलं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा अराईज होतो. इनर मेम्ब्रेनमध्ये आपल्याला एक वेव्ही लेअर दिसतो विच इज रिच इन इलेक्ट्रॉन. प्रोटीनमध्ये तो रिच असतो, त्याला आपण फायब्रुलर लॅमिना असं सुद्धा म्हणतो. हा जो काही इनर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो काही वेव्ही लेअर आहे त्याला आपण म्हणतो फायब्रुलर लॅमिना. हे झालं आपलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आपण सांगतोय न्यूक्लिओप्लाझम आहे. न्यूक्लिओप्लाझम जो आहे हा ट्रान्सपरंट मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये आपण सांगतो इट रिच इन एन्झाईम. हे जे काही एन्झाईम आहेत ते काय करतात तिथे जे काही DNA रेप्लिकेशनसाठी हेल्प करतात. ह्या न्यूक्लिओप्लाझममध्ये आपल्याला डेन्स सर्क्युलर बॉडी दिसते त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस हा RNA आणि रायबोसोमल प्रोटीनचा बनलेला असतो. अजून आपण त्यामध्ये सांगतो इट इज प्रेझेंट नियर द थ्रेड लाईक क्रोमॅटिन मटेरियल. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. यामध्ये आपण कोणतं स्ट्रक्चर बघितलं, न्यूक्लियसमध्ये आपण बघितलंय न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे आपला हा बाहेरचा स्ट्रक्चर झालाय. न्यूक्लिओलस म्हणजे आपला हा राउंडेड स्ट्रक्चर झालाय. त्यानंतर आपण बघितलंय न्यूक्लिओप्लाझम म्हणजे ट्रान्सफर मटेरियल. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे आपल्याला जे काही थ्रेड लाईक क्रोमॅटिन मटेरियल दिसते न्यूक्लिओप्लाझमच्या आतमध्ये तो आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. आता क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे आपण काय सांगतोय न्यूक्लिओप्लाझममध्ये आपल्याला जे काही थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसते त्याला आपण म्हणतोय क्रोमॅटिन मटेरियल. आता जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे ह्या क्रोमॅटिन मटेरियलमध्ये मेनली जे काही आहेत इट कंटेन ऑर इट स्टोअर दी जेनेटिक इन्फॉर्मेशन. ज्यावेळेस आपण सांगतो हे जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे हेच क्रोमॅटिन मटेरियल विच इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम अँड स्टोअर दी जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता क्रोमोसोम्स म्हणजेच आपण काय सांगतोय द क्रोमोसोम्स आर प्रेझेंट आर नथिंग बट द DNA अँड प्रोटीन. आपली जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्या क्रोमॅटिन मटेरियलमध्ये असते. आता क्रोमॅटिन मटेरियल जेव्हा नॉन डिवायडिंग सेल आहे त्यावेळेस आपल्याला हे थ्रेड लाईक दिसतात. डिवायडिंग सेलमध्ये आपल्याला त्याचा प्रॉपर शेप वगैरे आपण बघू शकतो किंवा ज्यावेळेस सेल डिवाइड होते मेटाफेजमध्ये, आपण जो काही आपला पुढचा चॅप्टर आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत मेटाफेजमध्ये, तुम्हाला त्यामध्ये त्याचे शेप दिसतील. सो हा जो काही थ्रेड लाईक आहे नॉन डिवायडिंग सेल आहे त्यामध्ये आपल्याला थ्रेड लाईक मटेरियल दिसतं. ज्यावेळेस सेल डिवाइड होते त्यावेळेस आपल्याला त्याचे शेप दिसतात. मग हे जे काही थ्रेड लाईक मटेरियल इज नथिंग बट दी क्रोमोसोम्स आणि क्रोमोसोम्स आर नथिंग बट और द क्रोमोसोम्स आर मेडअप ऑफ विथ द DNA अँड प्रोटीन. मग ह्या DNA आणि प्रोटीनमध्ये आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली जाते.
ऑलरेडी आपण बघितले की नॉन डिवायडिंग सेलमध्ये आपल्याला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण म्हणतोय क्रोमॅटिन मटेरियल. आता हे जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे, हे क्रोमॅटिन मटेरियल कशाचं बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ दी DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन मटेरियल. इट कंटेन DNA, हिस्टोन प्रोटीन, नॉन हिस्टोन प्रोटीन अँड RNA. आता हे जे काही क्रोमोसोम्स आहे, क्रोमोसोम्स किंवा क्रोमॅटिन मटेरियलमध्ये आपण सांगतोय 2 प्रकारचं क्रोमॅटिन मटेरियल असतं, यूक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. आता हेटेरोक्रोमॅटिन मीन्स इट इज नॉन ट्रान्स्क्रायबिंग. आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंय हेटेरोक्रोमॅटिन आणि नॉन हेटेरो किंवा यू हेटेरोक्रोमॅटिन आपण त्यामध्ये सांगतो. हेटेरोक्रोमॅटिन मीन्स नॉन ट्रान्स्क्रायबिंग, म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन आपल्याला होत नाही. सो देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. वाईल यूक्रोमॅटिन मीन्स ट्रान्स्क्रायबिंग आपण त्यामध्ये सांगतो, मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन इज टेक्स प्लेस. याला आपण अजून दुसऱ्या भाषेत जर सांगायचं असेल, यूक्रोमॅटिन इज जेनेटिकली ॲक्टिव्ह आपण सांगतो, व्हाईल इट इज हेटेरोक्रोमॅटिन इट इज लेस ॲक्टिव्ह. आता जे काही क्रोमोसोम नंबर आहे, दी क्रोमोसोम नंबर ह्युमन बिईंगमध्ये आपण जे काय सांगतो, देर इज अबाउट द 46. आपण काय सांगतो, 46 नंबर असतो. प्रत्येक स्पेसिसचा क्रोमोझोम नंबर हा आपल्याला वेगळा दिसतो. बर्ड्समध्ये आपल्याला वेगळे क्रोमोसोम्स नंबर दिसतील, फॉर एक्झाम्पल सपोज 16 असतील, काऊमध्ये वेगळे असतील, डॉगमध्ये वेगळे असतील. ह्युमन बिईंगमध्ये आपल्याला 46 क्रोमोसोम दिसतात. तुम्हाला चॅप्टर आहे तो 12th स्टँडर्डला आपण त्यामध्ये बघतोय क्रोमोसोम्स चे जे काही आहेत नंबर, किंवा क्रोमोसोम डिफिशियन्सी, किंवा क्रोमोसोम्समुळे किंवा नंबर कमी जास्त झाल्यामुळे काय होतं, हे जे काय आहे आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये तो चॅप्टर आहे. मग आपण यामध्ये काय सांगतो की क्रोमोसोम्स नंबर हा काय आहे, व्हॅरी आहे अकॉर्डिंग टू द स्पेसिस. सो दिस इज अबाउट द क्रोमॅटिन मटेरियल अँड स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. परत एकदा आपण बघूया, आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये आपण आधी बघितलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर त्यामधला स्पेस, न्यूक्लिअर पोर. आउटर मेम्ब्रेनमध्ये आपण सांगतो रायबोसोम्स असतात. अजून इट अराइज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इनर मेम्ब्रेनमध्ये अजून आपल्याला एक वेवी मेम्ब्रेन दिसतो, त्याला आपण म्हणतो फॅब्र्युलर लॅमिना, की ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन रिच प्रोटीन दिसतात. त्यानंतर आपण सेंटरचा पार्ट बघितला, न्यूक्लिओप्लाझम आहे, विच इज रिच इन एन्झाईम, जे एन्झाईम DNA रेप्लिकेशनसाठी हेल्प करतात. न्यूक्लिओलस आहे, हा पण RNA आणि रायबोसोमल प्रोटीनचा बनलेला असतो. ह्याचा पण नंबर किंवा शेप आपल्याला वेगळा दिसतो. ऊ साईडमध्ये आपल्याला लार्ज दिसतो, वाईल स्पर्म सेलमध्ये आपल्याला स्मॉल दिसतो. त्यानंतर आपण क्रोमॅटिन मटेरियल आत्ता बघितलं, विच इज थ्रेड लाईक मटेरियल. क्रोमोसोम्स आहे, याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. सो दिस इज अबाउट द क्रोमॅटिन मटेरियल स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. आता आपल्याला बघायचं आहे फंक्शन. फंक्शन ऑफ न्यूक्लियसमध्ये द मेन फंक्शन आपण काय सांगतोय, ह्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे, राईट. सो इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. 10th स्टँडर्डला तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेला आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. मीन्स काय सांगतोय, ट्रान्सफर दी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. हे जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ते त्या जे काही ऑफस्प्रिंग आहे त्या ऑफस्प्रिंगचा हाईट, त्याचा आय कलर, हेअर कलर, बॉडी स्ट्रक्चर, हे जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, दिस कॅरेक्टर आर ट्रान्सफर्ड बिकॉज ऑफ दिस जेनेटिक इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आपण बघतोय फंक्शन ऑफ न्यूक्लियस. इट इज द साइट फॉर सिंथेसिस DNA, RNA सिंथेसिस अँड रायबोसोम्स सिंथेसिस. रायबोसोम्स जे काही तयार होतात किंवा रायबोसोम्स तयार करण्याची साईट आपल्याला न्यूक्लियस त्यामध्ये दिसते. सो इट इज द साईट फॉर सिंथेसिस DNA, RNA अँड रायबोसोम्स. नेक्स्ट पॉईंट, प्रोटीन सिंथेसिस. रायबोसोम सिंथेसिस झाले म्हणजे काय, प्रोटीन सिंथेसिस आपण स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम्समध्ये बघितलेलं आहे. सो इट इज ऑल्सो दी साईट फॉर प्रोटीन सिंथेसिस. नेक्स्ट, बिकॉज ऑफ दी chromosome number is vary from species to species, so it help in phylogenetic study.
फायलोजेनेटिक स्टडी म्हणजे आपण काय सांगतो, इव्होल्युशनरी स्टडी जी आहे, ह्या इव्होल्युशनरी स्टडी जो आहे तो आपण ह्या क्रोमोसोमल इन्फॉर्मेशनमधनं करू शकतो. अँड लास्ट वन आपण पॉईंट ह्यामध्ये सांगतो, द न्यूक्लियस इट इज द मास्टर ऑफ सेल ऑर्गॅनेल. सगळ्या सेल ऑर्गॅनेलमध्ये हा काय आहे, मास्टर आहे. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ न्यूक्लियस.